तर काही आता 3:30 होत आले, नाही 3:09 झाले. आणि ना आमची लाईट आहे, सगळं आहे. पण आज ना जिओचं काही नेटवर्कच चालत नाही मोबाईलला. माहिती नाही इकडं काय झालेलं आहे, त्यामुळं नेटवर्क चालाय ना. ईशान घरात आधी हां इकडे काय माहिती काय करतोय तो. त्याला म्हणले मी चाल बाहेर म्हणून, कारण इतकं बोर होते ना आम्ही दोघांना सकाळपासून म्हणजे हे नाही, नेटवर्क नाही आहे बिलकुल. पण नेट नाही आलेलं माझ्या मोबाईलला. सारखा नसता व्हिडिओ रेकॉर्ड करत मी, बाकी काही नाही. आणि ते पण माहिती नाही आता हे ब्लॉग केव्हा अपलोड करणं होईल आणि केव्हा नाही. तर हा स्वतःहून येतोय दरवाज्यातून, माहिती झालंय त्याला आता. तर आता मस्त बाहेर बाज वगैरे टाकते आणि याला घेऊन थोडेसे बसते. नाही कपडे राहिले माझे, थांब. रिशानला ना हे झाडूचं लई पेस आहे बरं. मी झाडून घेते ना तर मग हा पण झाडून घेऊन हिंडत राहतोय, कुठं बी फेकून देते नंतर राहतो. आता हे बार झाडू. आता मी चालले लवकर कपडे धुवून घेते. सकाळपासून खूपच जास्त कपडे धुणं सुरू आहे माझे. आला इथे माझ्या मागं इतके कपडे धुतले आज मी, पूर्ण दोरी एकदा भरून धुतले. त्यानंतर बाबा पण आले गावातून, तर मग आता त्यांचे पडले. चला ते एकदा धुवून घेऊया. खाऊ दे, तब्येत पाणी हे झालंय थोडंसं. आलंय माझ्या मागं, मला करमत नाही बिलकुल, भीत नाही करमत. 2 मिनटं. तर हे कपडे ना खूपच जास्त मळेल असतात बरं का. आणि आज बाबांनी थोडं जास्त काम केलं, म्हणजे ते लाकडं वगैरे आणलं तर अजून जास्त मळाले हे, बाकी काही नाही. तर ढवळा कलर असल्यामुळे लवकर निघत सुद्धा नाही. आणि ब्रश आहे ना तर तो बाहेर सगळा खराब करून टाकलाय बघा. तर हा माझ्या मागच करतोय. तर माझा फोन गेला. कपडे झालेत नाही, रोड पूर्ण सामसूम 1-2 गाडी जाते फक्त रोडवरून. आणि हा पोरगा बार तिकडे जाते. मला त्याला पाणी पाजायचंय. त्याला मी फक्त सकाळून 1-2दा पाणी पाजलंय, कारण मी त्याला ना तो जास्त पाणी तेव्हा जरा त्याला काय म्हणणार, त्याला जेव्हा जास्त तहान लागते ना तेव्हाच मी त्याला पाणी देत असते, तशी देत नाही. कारण त्याला ना खूप जास्त ठसका लागतोय. आणि आता त्याला तहान लागलेली आहे, कारण मी ते कपडे धुत होते ना तर नळ आहे बघा, वरच्या हातात प्यायचं पाणी आहे, पण त्याला हातात पाणी मी पाजत वगैरे नाही. तर तो ना नळ सुरू करून ते पाणी थोडं तोंडाला लावत होता. तर म्हणलं हा मी तुला पाणी पाजते. आता त्याला इकडे आणते एकदा मी, मग त्याला पाणी वगैरे पाजते. बघू कुठे येतो. तर त्याला मी पाणी पाजलंय आता, कप घेऊन मम्मा करायलाय, म्हणजे खेळू राहिलाय. आता तो फुर करत होता ना, मग मी पाजलंच नाही त्याला पाणी. मग त्याला खेळायला माझी येऊ राहिली होती. अजून माझ्या मागे बघा एवढं अंगण राहिलंय, पूर्ण अंगण राहिले झाडून घ्यायचं. आणि ऊन बघा एका नागाला सावली आली, इथपर्यंत सावली आली. पलीकडे ऊन तसंच आहे. कुठं जायचंय? तर फोनचं नेट काय माहिती कधी येणार आहे. आता माझ्या संध्याकाळी आलं पाहिजे बघ फक्त. हा रोड इतका सामसूम आहे ना, 4-2 पक्षी बरोबर दिसतात फक्त. बाकी खरंच इकडं किती बोर होतं, इतकं बोर होते ना लगे हातात फेकून देत आहे आणि मग ते काढून दे म्हणते. आता एक नांद लागला तर एकच नांद लागणार याला. आज इतकी बोर झाली मी, आणि ईशानकडं येऊन खेळू राहिलेला आहे. तो त्याचा खेळते आता. काही ना काही याला फेकायला पाहिजे या हवामध्ये. आता बकेट घेतली, ती त्याला खरंच तोलत नाही आहे, पण ती फेकून द्यायची आहे त्याला. आणि मला आज बिलकुल बीट करमत नाही आहे, कारण मोबाईलमध्ये नेटवर्क बिलकुल बी चालाय ना. जर आली तर तसंच 4G जसं सुरू झालं आहे, पण त्याच्यातून काय माझा 1-2 व्हिडिओ काय अपलोड करणं होणार नाही. झाडाखाली बघा किती छान पक्षी आणि खारुताईन त्या आलेल्या आहेत.
तर याच्यावरतीच ते पक्षी ते आहे. तर हे बघा इथं गिलेरी ते आहे. तर इतकं शांत वातावरण होतं ना या टायमाला 3:30ला. आणि याचं काय नाही हे बघा हे डबा असं पाण्यात फेकून देते आणि ते मला काढून दे म्हणते बार मी त्याच्या नांदी लागले. नाक आणलं मी त्याला इकडं. मला कपडे धुवायचे होते म्हणून आणले मी त्याला, नाहीतर आणलं नसतं. आता त्याला इकडं थोडं दमू दे नाही तर मग मला घरात बेजारच करणार. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर. चला गाईज आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आपला शॉर्ट व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खूपच छान असतो. इतकी मस्त हवा सुटली आता इकडं. पब्लिक गेला तिकडं आता खेळायला. तर चला बाय. मग भेटूया आपण उद्याच व्लॉगमध्ये. आणि मला इथं याला घेऊन बसणार आता तर नंतर भेटू.